श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. आज आपण एका अशा राशीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या आयुष्यात येणारा काळ एक प्रचंड मोठी क्रांती घेऊन येणार आहे. विचार करा, अनेक वर्षांपासून तुम्ही एका अशा खोलीबाहेर उभे आहात ज्या खोलीत तुमचं सगळं सुख, समृद्धी आणि आनंद कोंडून ठेवला आहे. तुम्ही खूप प्रयत्न केले, दार ठोठावून पाहिलं, कधीकधी तर ते दार तोडण्याचाही प्रयत्न केला, पण यश आलं नाही. कारण तुमच्याकडे त्या दाराची अचूक किल्लीच नव्हती. पण आता ती वेळ आली आहे. अनेक वर्ष बंद असलेल्या नशिबाची किल्ली अचानक तुमच्या हाती लागली आहे. होय, तूळ राशींच्या लोकांनो, तुमच्या आयुष्याचं कुलूप आता उघडणार आहे. जी स्वप्न तुम्ही वर्षानुवर्ष उघड्या डोळ्यांनी पाहिली, ज्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे साकडं घातलं, त्या सगळ्या गोष्टी आता अगदी सहजपणे तुमच्या पदरात पडणार आहेत. हा काही वरवरचा बदल नाही, तर तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक कलाटणी देणारा काळ आहे. नशिबाची ही किल्ली तुमच्या हातात कशी आली, यामुळे तुमच्या आयुष्यातले कोणते बंद दरवाजे उघडणार आहेत आणि या सुवर्ण काळाचा तुम्हाला कसा फायदा करून घ्यायचा आहे, हेच आपण आज अगदी सविस्तर बघणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दडलेलं आहे. तूळ राशींच्या लोकांनो, मागचा काही काळ तुमच्यासाठी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या प्रचंड थकवणारा होता. तुमची अवस्था कशी झाली होती माहीत आहे? रोज सकाळी एका नव्या आशेने, नव्या ऊर्जेने उठायचं आणि दिवसभर प्रचंड कष्ट करूनही संध्याकाळी हातात फक्त आणि फक्त निराशे घेऊन झोपायचं. हे एक असं दुष्टचक्र होतं ज्यातून तुम्हाला बाहेर पडायचा रस्ता सापडत नव्हता. तुम्ही सकाळी घराबाहेर पडताना विचार करायचा की आजचा दिवस नक्की चांगला जाईल, आज माझं ते अडकलेलं काम होईल, आज कुठून तरी पैशाची सोय होईल. पण जशी जशी संध्याकाळ व्हायची तशी तशी तुमच्या आशेची किरण मावळत जायची. रात्री अंथरुणावर पडल्यावर मनात फक्त एकच विचार यायचं की माझं काय चुकलं, मी तर प्रामाणिकपणे कष्ट करतोय, मग नशीब माझी पाठ का राखत नाही आहे. हा त्रास फक्त पैशापुरता मर्यादित नव्हता. तुम्ही ज्यांच्यावर जीवापाड प्रेम केलं, ज्यांना संकटात मदत केली, त्यांनीच ऐनवेळी तुमचे हात झटकले. लोकांचे टोमणे, नातेवाईकांचे संशयी चेहरे आणि मित्रांची बदललेली वागणूक तुम्ही मुकाट्यानं सहन केली. अनेकदा असं वाटायचे की आपण सगळ्या जगासाठी धावून जातो, पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्या पाठीशी उभं राहायला कोणीच नसतं. व्यवसायात मंदी, नोकरीत कामाचा ताण आणि घरात किरकोळ कारणावरून होणारे वाद यामुळे तुमचं मन पूर्णपणे खचून गेलं होतं. पण लक्षात ठेवा, जेव्हा नशिबाची किल्ली हरवलेली असते तेव्हा कितीही प्रयत्न केले तरी कुलूप उघडत नाही. तुम्ही आजवर जे काही सहन केलं तो तुमच्या संयमाचा अंत नव्हता, तर ती एका मोठ्या बदल्याची पूर्वतयारी होती. आता ती निराशा, ते रोज संध्याकाळी हताश होऊन बसणं कायमचं संपणार आहे. आता तुम्ही म्हणाल की अचानक असं काय घडणार आहे ज्यामुळे आमचं नशीब बदलणार आहे? तर याचं उत्तर आकाशातल्या ग्रहांच्या हालचालीमध्ये दडलेलं आहे. ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीत एक अतिशय दुर्मिळ आणि शक्तिशाली बदल घडत आहे. आजवर तुमच्या प्रगतीच्या मार्गात जे अडथळे येत होते त्याचं मुख्य कारण होतं गुरु आणि राहूची एका विशिष्ट कोणातील स्थिती. जेव्हा गुरु आणि राहूचा हा नवा कोण तयार होतो तेव्हा तो माणसाच्या बुद्धीला आणि नशिबाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. आजवर राहूच्या प्रभावामुळे तुमच्या डोळ्यासमोर एक प्रकारचं दुःख होतं. तुम्हाला योग्य निर्णय घेता येत नव्हते किंवा तुम्ही घेतलेले निर्णय ऐनवेळी चुकत होते. पण आता देवगुरु बृहस्पती आपली शुभदृष्टी या कोणावर टाकत आहेत. गुरु हा ज्ञान, पैसा आणि भाग्याचा कारक आहे, तर राहू हा अचानक मिळणाऱ्या यशाचा आणि अमर्याद विस्ताराचा कारक आहे. जेव्हा या दोघांचा शुभ आणि सुसंवादी कोण तुमच्या राशीसाठी सक्रिय होतो तेव्हा माणसाला अचानक नशिबाची ती हरवलेली किल्ली सापडते. ग्रहांची ही नवीन मांडणी तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता पूर्णपणे धुवून काढण्यासाठी सज्ज झाली आहे. पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर तूळ राशींच्या लोकांसाठी हा काळ म्हणजे एक चमत्कारच ठरणार आहे. अनेक वर्ष बंद असलेल्या नशिबाची किल्ली आता तुमच्या तिजोरीचं कुलूप उघडणार आहे. जर तुमच्यावर जुनं काही कर्ज असेल, ज्याच्या हप्त्यामुळे तुमची पूर्ती दमछाक झाली होती, तर आता त्या कर्जाच्या वेळेखातून तुमची कायमची सुटका होणार आहे. कुठून तरी अचानक अशी पैशाची सोय होईल की तुम्ही तुमची देणी पूर्णपणे फेडून मोकळा श्वास घ्याल. जे पैसे तुम्ही मित्रांना किंवा नातेवाईकांना दिले होते आणि जे आता कधीच परत मिळणार नाहीत असं तुम्ही गृहीत धरलं होतं, ते अडकलेलं धन अचानक तुमच्याकडे स्वतःहून चालत येईल.
जर तुम्ही व्यापारी असाल तर दुकानात किंवा व्यवसायात ग्राहकांची अशी गर्दी होईल जी तुम्ही गेल्या कित्येक वर्षात पाहिली नसेल. नवीन ऑर्डर्स मिळतील, नवीन लोकांशी जोडले जाल आणि व्यवसायाचा विस्तार होईल. नोकरी करणाऱ्यांना अचानक इन्क्रिमेंट, थकीत बोनस किंवा पदोन्नती मिळून मोठा आर्थिक फायदा होईल. जर तुम्ही शेअर्स, सोने किंवा जमिनीत जुनी गुंतवणूक केली असेल तर त्याचे भाव अचानक वाढल्यामुळे तुम्हाला मोठा धनलाभ होईल. संपत्ती आणि पैशाच्या बाबतीत आता तुम्हाला कोणासमोर हात पसरण्याची गरज पडणार नाही. उलट तुम्ही इतरांना मदत करण्याच्या स्थितीत याल. कौटुंबिक जीवनातही आता खूप मोठे आणि सुखद बदल होणार आहेत. मागच्या काही काळात तुमच्या घरातलं वातावरण विनाकारण वादविवादामुळे गढूळ झालं होतं. पती पत्नीमध्ये विनाकारण गैरसमज निर्माण होणे, मुलांच्या वागण्यामुळे मनस्ताप होणे हे रोजचं झालं होतं. पण आता काळजी करू नका. नशिबाची ही नवीन किल्ली तुमच्या कौटुंबिक आनंदाचं दार उघडणार आहे. घरातले जे जुने वाद होते, प्रॉपर्टीचे किंवा कोर्ट कचेरीचे जे विषय फॅमिलीमध्ये चालले होते ते आता आपसात बसून समुपचाराने मिटणार आहेत. कुटुंबातील सदस्यामध्ये एकमेकांबद्दल आदर आणि प्रेम वाढेल. ज्या घरामध्ये बऱ्याच काळापासून सनई चौघडे वाजले नव्हते तिथे आता विवाहाचे अत्यंत शुभ योग येत आहेत. योग्य आणि मनपसंत जोडीदार मिळण्याचे स्वप्न पूर्ण होईल. तसेच ज्या दाम्पत्यांना अपत्य सुखाची प्रदीर्घ प्रतीक्षा होती त्यांच्या घरात लवकरच लहान मुलांचे पाऊल पडणार आहे. म्हणजेच अपत्य प्राप्तीचे अत्यंत सुंदर योग जुळून येत आहेत. घरात एखादं धार्मिक कार्य किंवा मंगल कार्य ठरेल ज्यामुळे घरातील मरगळ दूर होऊन आनंदी आणि सकारात्मक वातावरण तयार होईल. नात्यामध्ये आलेला दुरावा संपून जुने मित्र आणि नातेवाईक पुन्हा तुमच्या जवळ येतील. करिअरच्या आघाडीवर तूळ राशीचे लोक आता एक मोठी झेप घेणार आहेत. तुम्ही नोकरी कितीही मेहनत केली तरी त्याचं श्रेय नेहमी दुसरंच कोणीतरी लाटून न्यायचं, बरोबर ना? तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल. तुम्हाला अशा प्रोजेक्टचे नेतृत्व करण्याची संधी मिळेल ज्यामुळे ऑफिसमध्ये तुमची एक वेगळीच छाप पडेल. जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल किंवा चालू नोकरी बदलू इच्छित असाल तर तुमच्या अपेक्षेपेक्षा कितीतरी पटीने चांगल्या पगाराची आणि मानाची नोकरी तुम्हाला मिळेल. परदेशात जाऊन करिअर किंवा शिक्षण करू इच्छिणाऱ्या तरुणांचे मार्ग आता पूर्णपणे मोकळे होणार आहेत. अनेक दिवसांपासून स्वतःचं घर असावं, स्वतःची गाडी असावी असं तुमचं स्वप्न होतं. आता नशिबाची किल्ली हातात आल्यामुळे हा प्रश्नही सुटणार आहे. तुम्ही नवीन घर, फ्लॅट किंवा जमीन खरेदी करण्याचे व्यवहार या काळात यशस्वीपणे पूर्ण कराल. तुमच्या आवडीची गाडी किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न या काळात प्रत्यक्षात येईल. वडिलोपार्जित संपत्तीमध्ये जर काही वाटे हिश्श्याचे वाद असतील तर ते तुमच्या बाजूने सुटतील आणि तुम्हाला तुमचा हक्क मिळेल. एकूणच काय तर भौतिक सुखाच्या बाबतीत हा काळ तुम्हाला राजासारखं वैभव मिळवून देणारा ठरेल. तूळ राशींच्या लोकांना भूतकाळात काही लोकांनी तुमची बदनामी करण्याचा, तुमची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या पाठीमागे कुभाड रचली गेली. पण आता काळ बदलला आहे. तुमच्या कुंडलीतील गुरु राहूचा हा नावा कोण तुम्हाला समाजात एक मानाचं स्थान मिळवून देणार आहे. ज्या लोकांनी कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष केलं तेच लोक आता तुमच्याशी मैत्री करण्यासाठी उत्सुक असतील. तुमच्या शब्दाला समाजात, नातेवाईकामध्ये आणि मित्रपरिवारात एक वेगळंच वजन प्राप्त होईल. शत्रूंचे सगळे डाव आता धुळीस मिळतील आणि ते स्वतःच्या जाळ्यात अडकतील. कोर्ट कचेरीच्या कामात किंवा कोणत्याही कायदेशीर वादात तुमचा विजय निश्चित आहे. तुम्हाला एखाद्या सामाजिक संस्थेकडून किंवा सरकारी पातळीवर सन्मानित केले जाण्याची दाट शक्यता आहे. तुमची लोकप्रियता वाढेल आणि लोक तुमच्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागतील. मित्रांनो, जेव्हा नशिबाची किल्ली हातात लागते आणि सगळे बंद दरवाजे पटापट उघडू लागतात तेव्हा माणसाने कधीही जमिनीवर पाय ठेवून चालले पाहिजे. हा सुवर्ण काळ जितका मोठा आनंद घेऊन येत आहे तितकीच मोठी जबाबदारीही तुमच्यावर टाकणार आहे. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहंकार अजिबात करू नका. जेव्हा पैसा आणि प्रसिद्धी अचानक येते तेव्हा माणसाची भाषा आणि वागणूक बदलते. तुमच्या बाबतीत असं घडता कामा नये. नम्र राहा, कारण जी किल्ली नशीब उघडू शकते तीच किल्ली नशीब पुन्हा कुलपात बंदही करू शकते. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जेव्हा धनलाभ होईल तेव्हा त्याचा काही हिस्सा गरिबांना, गरजू लोकांना किंवा मुक्या प्राण्यांना मदत करण्यासाठी नक्की वापरा. कोणाचे तरी मनपूर्वक आशीर्वाद मिळवणे हे तुमच्या या सुवर्ण काळाला अधिक काळ टिकून ठेवेल. देवाने तुम्हाला दिलंय तर नक्कीच कोणाच्या तरी मदतीसाठी तुमचा हात पुढे आला पाहिजे. हा काळ तुमचा आहे याचा पूर्ण आनंद घ्या. सकारात्मक राहा आणि कष्टाची साथ सोडू नका.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या आयुष्यातही असा संघर्ष चालू आहे का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या मित्र मैत्रिणींसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. आणि हो, अशाच नवनवीन आणि अचूक ज्योतिषीय माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद. तुमचा पुढचा काळ सुख समृद्धीचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.